आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा सविस्तरपणे आढावा घेऊयात। आज गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण घडामोड घडणार आहे। माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर, त्याबरोबरच सेंट्रल कमिटी मेंबर मलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या तब्बल 60 सहकार्यांसह आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे। या आत्मसमर्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोनू उर्फ भूपती हा वेगवेगळ्या पत्रकाच्या माध्यमामधून सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडला पाहिजे आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहामध्ये माओवाद्यांनी आलं पाहिजे अशी भूमिका मांडत होता। आणि अखेर दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून सोनू आणि भूपतीसह 10 डीव्हीसीएम आणि मोठ्या प्रमाणावरती माओवादी कमांडरनं आपले शस्त्र हे खाली ठेवले आणि पोलिसांना ते शरण आले। ही थेट दृश्य आपण त्याच कार्यक्रमामधून पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता या कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये भूपती बरोबरच 60 जण आज गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष वरिष्ठ माओवादी सदस्यांच्या आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय गडचिरोली विधानसभा मतदारसंघ श्री मिलिंद नरोटे सर, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य श्री शिरीष जैन सर, अपर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर श्री शेरिंग दोर्जे सर, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर श्री संदीप पाटील सर, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल सर, उपमहानिरीक्षक अभियान सीआरपीएफ श्री अजय कुमार शर्मा सर, जिल्हाधिकारी गडचिरोली श्री अविशांत पंडा सर, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री नोत्पल सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे सर, तसेच उपस्थित गडचिरोली पोलीस दलातील सीआरपीएफ मधील सर्व अधिकारी व जवान, सर्व पत्रकार बांधव तसेच उपस्थित सर्वांचे मी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। मी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे। मी आदरणीय मॅडमांना विनंती करतो की त्यांनी सरांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे। धन्यवाद मॅडम। यानंतर मी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर श्री मिलिंद नरोटे सर यांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे। खूप खूप धन्यवाद सर। या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत करण्यात आलेले आहे। मी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे। आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय श्री डॉक्टर मिलिंद नरोटे, आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ, माननीय श्रीमती रश्मी शुक्ला मैडम, पुलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, माननीय श्री शिरीष जैन सर, आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, माननीय डॉक्टर श्री शेरिंग दोर्जे सर, अपर पुलिस महासंचालक विशेष कृति, श्री संदीप पाटिल सर, विशेष पुलिस महानिरीक्षक नक्सल विरोधी अभियान नागपुर, श्री अंकित गोयल सर, पुलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री अजय कुमार शर्मा सर, उप महानिरीक्षक अभियान सीआरपीएफ, श्री अविशांत पांडा, जिल्हाधिकारी गडचिरोली श्री सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, सीआरपीएफचे 5 बटालियनचे सर्व कमांडंट, आमचे सहकारी तिन्ही अपर पोलीस अधीक्षक व मंचावर उपस्थित तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्वांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मी स्वागत करतो। आज माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थितीत 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण व नक्षल पीडित कुटुंबियांना धनादेशाचे वितरण केले जाणार आहे। गेल्या काही कालामध्ये गडचिरोली पोलीस दलाने राबविलेले प्रभावी माओवाद विरोधी अभियानामुळे सन 2021 पासून आतापर्यंत 140 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून 81 माओवाद्यांना पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे। तसेच सन 2021 पासून एकूण 93 जहाल माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले आहे। या प्रभावी माओवादी विरोधी अभियानामुळे उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाला असून माओवाद गडचिरोली जिल्ह्याचे सीमावर्ती भागातच बंदिस्त झाला आहे। तसेच दिनांक 22 जून 2024 रोजी DKSZCM गडचिरोली विभागीय समितीचे प्रभारी गिरधर तुमरेट्टी आणि त्यांची पत्नी ललिता यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते। त्यांचे आत्मसमर्पणानंतर कालपर्यंत एकूण 50 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे। गडचिरोली पोलीस दलाचे प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याचे सामूहिक विवाह सोहळा
पारंपरिक आदिवासी प्रथेनुसार दिनांक 6 जून 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पाडला। तसेच आत्मसमर्पित माओवाद्यांकरिता नवजीवन वसाहत येथे 4 रो हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर आहे। कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता किमान शैक्षणिक अर्हता 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याने आत्मसमर्पित माओवाद्यांना साक्षर करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत गडचिरोली पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने साक्षरते मोहीमचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 42 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची साक्षरता चाचणी घेण्यात आली। या उपक्रमाचे प्रतीकात्मक रूप म्हणजे बंदुकीचे हातात पुस्तक व पेन, जे हात कधी काळी हिंसेचे शस्त्रांनी भरले होते ते आज शिक्षणाचे साधनांनी उजळले आहेत। दिनांक 23/5/2025 रोजी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आले पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत इंद्रावती नदी